जय शिवराय. मी निलेश फंड आणि आपण आता आहोत मुरा रायरेश्वर म्हणजे रायरेश्वर पठारावर. बाल शिवबानी जिथं स्वराज्य शपथ घेतली आणि बाल शिवबापासून छत्रपती शिवराय पर्यंत प्रवास ज्या भूमीवर सुरू झाला त्या भूमीवर आता आपण उभे आहोत. आणि सर्वांना ज्ञात आहे इतिहासात हा रायरेश्वर पठाराची महती आहेच. पण आता रायरेश्वर पठारावर एकाच ठिकाणी 7 ते 9 प्रकारची माती आपल्याला पाहाव्यास मिळते. आपल्याबरोबर आहेत जंगम, जे शिवरायांच्या काळापासून ज्यांच्याकडे पूजा अर्चेची जबाबदारी होती इथं, तर ते आपल्याबरोबर बोलतील. मी गोपाळ लक्ष्मण जंगम, रायरेश्वर. आमची थोडक्यात माहिती म्हणजे पहिलं आमचा एक जंगम होता. एक म्हणता म्हणता आता 450 लोक आहे आमची लोकसंख्या आहे. आजपर्यंत पूजा 2 टाइम हे आमच्याकडनं होते. सोमवारी पूजा 1 टाइम सकाळी पूजा होते आणि संध्याकाळी नैवेद्य होतो. तेवढ्याला सर्व गावकरी मिळून आरती होते. असं आता परंपरेपासून चालत आलेलं आहे आणि इथून पुढं चालू राहणारच आहे आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत. दुसरी गोष्ट, आता इथं माती बघण्यासाठी इथं घेऊन आलो या लोकांना. ही मातीचे कलर आहेत ते दाखवले. आता अजून 7 गड दिसतात, 4 धरणं दिसतात किंवा अजून काही गोष्टी बघायला भेटतात. नाकिंदा म्हणून लास्ट पॉइंट आहे बघण्यासारखा, तो पण बघण्यासाठी भरपूर लोक येतात आणि लोक संपर्कात असतात. आपण आता 7 प्रकारची माती पाहतोय. निसर्गाचा चमत्कार आणि पर्यटकांनी आवर्जून पाहावं असं हे 7 प्रकारची माती एकाच ठिकाणी. याआधी आपण बरंच ऐकलं होतं आणि आपण इथे याचं नियोजन करत होतो, पण आज प्रत्यक्षात आपण ही 7 प्रकारची माती पाहतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या मातीचं वैज्ञानिक परीक्षण होणं गरजेचं आहे आणि ह्याचा जो संशोधनाचा जो अहवाल आहे तो जगासमोर येणं आणि इथल्या पर्यटनात वाढ होणं हे आज गरजेचं आहे. त्या दृष्टीने सरकारने यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे.